काही जागा अशा आहेत की ज्या आजपर्यंत तुम्ही कधी जिंकू शकलेले नाहीत आणि आताही लढलात तर जिंकणारच नाहीत, म्हणून केवळ आणि केवळ महायुतीचं नुकसान होऊ नये म्हणून आम्ही ह्या जागा मागतो आहोत. म्हटलं ठीक आहे, आनंद आहे. महायुतीचा हा विचार, त्याच्या हिताचा विचार हा आम्ही करतोच. सांगा म्हटलं कोणत्या जागा आहेत. आणि त्याच्यामध्ये त्यांनी ज्या जागा दिल्या, जळगाव म्हणजे सदा सर्वदा सुरेशदादा जैन जिंकत आलेली जागा. नंतर ठाण्यातली एक कोणती तरी जागा पाहिजे. म्हटलं एक कोणती तरी जागा, ह्याच्यात सर्वे कुठे आला? आणि ठाण्यातली एक तरी जागा अशी मला दाखवा की आम्ही ती जिंकू शकणार नाही. आणि हे जे काही इकडे उसळलेलं आहे हे बघितल्यानंतर केवळ ठाणेच कशाला, महाराष्ट्रामधली आता एक सुद्धा जागा अशी मला वाटत नाही की जी आपण म्हणू की आम्ही जिंकू शकणार नाही. पण ठाण्यातली जागा, हक्काचं आमचं ठाणं. मला आठवत आहे, म्हणजे तुम्ही सगळे दिघे साहेब म्हणतात, पण आमचं नातं असं होतं की त्यावेळेला लोकसभेची निवडणूक आली, रात्री 1:30-2 वाजेपर्यंत चर्चा सुरू होती, कारण आपल्या हक्काचं ठाणं आपल्याला पाहिजे होतं. शेवटी ते मिळवलं आणि 2 वाजता मी रात्री आनंद दिघेंना फोन केला की आनंदजी, आता आनंदात झोपा, ठाणं आपल्याला मिळालं. त्या वेळेपासून सातत्याने भगवा आणि भगवाच या ठाण्याने फडकवलेला आहे. कशाला? मला आजही आठवतंय, ज्या वेळेला शिवसेना पहिली महापालिका निवडणूक लढली होती, मला वाटतं आचार्य आत्रे तेव्हा म्हणाले होते की मुंबई आमची आहे. तेव्हा शिवसेना प्रमुख म्हणाले होते मुंबई तर आमची आहेच, पण ठाणं माझं आहे. 67-68 साल असेल. वसंतराव तेव्हा पहिले आपले नगराध्यक्ष होते, वसंतराव मराठे. तेव्हापासून 67-68 सालापासून या ठाण्याने भगवा आणि भगवाच फक्त पाहिलं आणि भगवा आणि भगवाच फक्त फडकवलेला आहे. या ठाण्यामध्ये सर्वे करून तुम्ही मला सांगतात की ठाणं आम्हाला पाहिजेच, कोणती जागा पाहिजे, पण ठाण्यातली एक जागा पाहिजे. हा कुठला सर्वे? म्हटलं ठाणं नाही मी देऊ शकत, अजिबात देऊ शकणार नाही, देत नाही. ज्या ठाण्याने शिवसेनेवरती, शिवसेना प्रमुखांवरती प्रेम केलं, आजही करते. ज्या ठाण्यामध्ये शिवसेना प्रमुखांचा आनंद दिघेंसारखा एक शिवसैनिक, त्याने श्वास सोडला पण भगवा सोडला नाही, शिवसेना सोडली नाही. अखेरपर्यंत शिवसेना शिवसेना शिवसेना. आणि हे जे काय प्रेम आहे, हे प्रेम केवळ तुम्हाला आनंद वाटावा म्हणून मी तुम्हाला असं ठाणं आंदण देऊ. आणि तिथून ती सुरुवात झाली. आणि मग 50-50 जागा, कशाचा कशाला पाया नाही, ना शेंडा ना बुडखा. महायुती काय झालं असतं? आज सुद्धा मी महाराष्ट्र फिरतोय, अनेक ठिकाणं अशी आहेत की जिकडे आपला खासदार नाहीये. कशाला? भिवंडीमध्ये मी सकाळी मगाशी गेलो होतो दुपारी. त्या भिवंडीतल्या शिवसैनिकांनी तेव्हा कपिल पाटलाचा प्रचार नव्हता केला. बरं, भिवंडीची जागा आपण मागत होतो, एकदा तुम्ही नाही म्हटलं तर आम्ही नाही मागितली. उमेदवार नव्हता तुमच्याकडे. बाहेरनं उसना उमेदवार घेतला, राष्ट्रवादीचा माणूस घेतला आणि आमच्या बोडक्यावरती बसवलात. धुळ्यामध्ये तर डॉक्टर भामरे हा शिवसेनेचा माणूस, काही एक चकार शब्द माझ्याशी न बोलता आम्ही वृत्तपत्रात न वाचायचं की आपला डॉक्टर भामरे हा भारतीय जनता पक्षाचा उमेदवार झाला. शिवसैनिक सुद्धा चिडले, साहेब हे कसं काय? त्या सगळ्या सैनिकांना बोलवलं मी. गोपीनाथ मुंडेने म्हटलं, गोपीनाथजी तुम्ही काय करता? अहो तो साहेब काय करू म्हणे, काय तुमच्याशी कोण बोललं नाही का, कसं काय? म्हटलं साधी काहीतरी पद्धत पाहिजे. आमचा माणूस घ्यायचा आणि पटकन उचलून तिकडे द्यायचं, तिकडे नाव स्वतःचा उमेदवार म्हणून. मग सगळे शिवसैनिक जे चिडले होते धुळ्यातले त्यांना मी शांत केलं. म्हटलं जाऊ दे बाबांनो, आता वाद करू नका. येते ना आपलंच सरकार, येते ना, करा प्रचार, करा प्रचार. कारण शिवसेना प्रमुखांचा आदेश, या देशामध्ये काँग्रेसला गाडून आपलं युतीचं सरकार दिल्लीमध्ये बसवा, हा आदेश शिवसेना प्रमुखांनी आम्हाला दिला. तो आदेश आम्ही पाळणारी माणसं, त्यांचे सैनिक, तेव्हा आम्ही खेचाखेची करत बसलो नाही.
पण भिवंडीमध्ये तुम्ही आमचा जिल्हा प्रमुख पळवायला निघालात प्रकाश, पण तो सुद्धा बाणेदार. तो बोलला मी मरेन तो भगव्या खालीच मरेन, भाजपचा खासदार मी होणार नाही, खासदार झालो तर शिवसेनेचा होईन, पण मला तुमच्याकडे येऊन मी खासदार होणार नाही. ही अशी सगळी निष्ठावान माणसं. निष्ठा कशाला म्हणतात ते शिवसेनेकडे येऊन पहा. आणि मग भिवंडी तुम्ही दिली नाही, तुमच्याकडे उमेदवार नव्हता. त्यांच्या सोबत म्हणजे आम्ही तुमच्या सोबत राहून ज्यांच्याशी आम्ही लढलो ती माणसं तुम्हाला चालतात, पण लढताना जी तुमच्या सोबत राहिली ती तुम्हाला नकोशी झाली. ह्याचं उत्तर काहीतरी या जनतेला देऊ शकता तुम्ही? आहे उत्तर? का तोडलं शिवसेनेशी नातं? का तोडलं तुम्ही हिंदुत्वाशी नातं? आणि का तोडलं तुम्ही शिवसेना प्रमुखांशी नातं? ह्याचं उत्तर पहिलं द्या आणि मग महाराष्ट्राकडे मतं मागा. खरं म्हणजे महाराष्ट्र आतुरलेला होता. म्हणजे रांगोळ्या वगैरे घालून सोन्याचं ताट त्याने वाढून ठेवलेलं महायुतीसाठी, या बसा जेवा, आम्ही तुमची वाट बघतो आहोत. हे दुष्टचक्र जे चालू आहे ते तोडा आणि महायुतीचं सरकार आणा, आम्ही आणतो आहोत. याच्यासाठी महाराष्ट्र आतुरलेला होता. पण आज जे काय मी फिरतोय काँग्रेस राष्ट्रवादीबद्दल तर प्रचंड संताप आहेच. कोणी त्यांचं नावही काढायला मागत नाहीये. पण तेवढाच किंबहुना काकडवर जास्त संताप शिवसेनेशी, शिवसेना प्रमुखांशी, हिंदुत्वाशी नातं नाळ तोडणाऱ्या भाजपाबद्दल सुद्धा तेवढाच आहे. ही निवडणूक दरवेळेला येते आणि जाते. मी प्रत्येक शब्द शिवसेना प्रमुखांचा माझ्या मनात साठवून ठेवलेला आहे आणि जे ते बोलले होते त्यांचं एक सुद्धा वचन अपूर्ण ठेवायचं नाही ही शपथ घेऊन मी मैदानामध्ये उतरलेलो आहे. आणि त्यावेळेला खूप प्रयत्न केला पण जमलं नाही, कारण तंत्रज्ञान नव्हतं. आज तंत्रज्ञान आलेलं आहे आणि ते दप्तर बाजूला ठेवून हा टॅबलेट 8वी मध्ये विद्यार्थी जाईल तेव्हा आपल्या शिवसेनेच्या सरकारच्या माध्यमातून त्याला ही अनोखी भेट दिली जाईल. जा बाळा, शिक, मोठा हो, नसती ओझी खांद्यावरती घेऊ नको, तुला देशाचं पूर्णपणे भार सांभाळायचा आहे, ओझ्याचं गाडं होऊ नको, अभिमानाने देशाचा अधिभार स्वीकार, अभिमानाने स्वीकार. आणि ह्या टॅबलेटमध्ये नुसतं पाठ्यपुस्तकं नसतील. आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी जे क्रांतिकारक होऊन गेले ती क्रांतिकारक सुद्धा ही अशीच होती. 15, 16, 17 वर्षाची मुलं होती. काय त्यांना वेळ होतं, कोण आदर्श होता, कोण सांगत होता स्वातंत्र्य म्हणजे काय, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ही अशी देशाची वाट लागेल हे सुद्धा त्यांना कधी कळलं नसतं. पण आपण बोलायचं भगतसिंग, सुखदेव, राजगुरू. काल गेलो तो नाशिकला, अनंत लक्ष्मण कान्हेरे, साधी साधी कवळी पोरं. अनंत लक्ष्मण कान्हेरे, आपल्याला कल्पना सुद्धा नसेल पूर्ण नाव त्याचं काय. काय केलं त्यांनी? जॅक्सनचा वध केला. आजच्या पिढीला मायकेल जॅक्सन माहितीये, पण त्यावेळेला क्रांतिकारकांना छळणारा तो कलेक्टर जॅक्सन कोणाला आठवणार नाही. आणि मग हे सगळे इंग्रज पोलीस त्यांनी हिंदुस्थानाचा छळ मांडला, उच्छाद मांडला, क्रांतिकारकांच्या पाठी लागले. त्यावेळेला सगळ्यांनी मिळून ठरवलं की या जॅक्सनचा काटा काढायचा पहिला. आणि तो जॅक्सन हा मराठी संगीत नाटकांचा प्रेमी होता. नाशिकमध्ये एक ते थिएटर होतं, त्या थिएटरमध्ये संगीत शारदेचा प्रयोग होता. दिवस ठरला, वेळ ठरली आणि हा अनंता सारा गोंडस पोरगा, गोल टोपी, कोट, धोतर घालून त्या थिएटरमध्ये जाऊन बसला स्टेजच्या बाजूला. नुसता जाऊन बसला पण त्याच्याकडे 2 पिस्तूल होती. वाट बघत होता. नाटक सुरू झालं, वाट बघत होता जॅक्सन कधी येतोय. नाटक सुरू झाल्यानंतर थोड्या वेळाने तो जॅक्सन आला, पत्नी समवेत आला. तो आल्या आल्या हा अनंता एवढा अधीर झाला होता, त्याने त्याला बसायलाही दिलं नाही. सरळ उठला आणि गोळी झाडली. पहिली खाडकन गोळी झाडली आणि त्याच्या लक्षात आलं आपली गोळी चुकली. वेगाने पुढे गेला, त्या जॅक्सनच्या छातीत पिस्तूल रोखलं, त्यांनी रोवलं आणि खाड 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 सगळ्या गोळ्या रिकाम्या करून त्या जॅक्सनला रक्ताच्या थारोळ्यात त्यांनी गतप्राण करून पाडला. मग त्या अनंताला अटक झाली, त्याचे सोबती 2 त्यांना अटक झाली. फाशीची शिक्षा झालीच. पण असं म्हणतात फासावर जाताना त्या अनंताने फाशीच्या दोराचं चुंबन घेतलं आणि म्हटलं
हा जनतेच्या न्यायालयाचा न्याय आहे. जो कोणी आमच्या हिंदुस्थानातील जनतेला किड्या मुंग्या समेत चिरडून टाकण्याची भाषा करेल त्याला देहांत प्रायश्चित्त मिळालंच पाहिजे. आणि मला अभिमान वाटतो की जॅक्सनचा वध करण्याची संधी मला मिळाली, हे माझं भाग्य आहे. असं करून तो अनंत फासावरती गेला. हे सगळं ह्या मुलांना कोण सांगणार? आम्ही नुसते प्रश्न त्यांच्या पाठीवरती नको ती ओझी टाकतो. राजकारण नुसतं आम्ही त्यांच्यावरती आरोप करायचे, त्यांनी आमच्यावरती आरोप करायचे. अरे देश म्हणजे काय, देशाचं स्वातंत्र्य म्हणजे काय, आणि या स्वातंत्र्यामध्ये माझ्या महाराष्ट्राच्या मुलांचं जे योगदान आहे हे क्रांतिकारक जर का झाले नसते तर देशाला एवढ्या लवकर स्वातंत्र्य मिळालं नसतं. त्यावेळेला हे असंच संकट स्वराज्यावरती आलं होतं. आदिल शहाचा विडा घेऊन अफजल खान चालून आला होता. आदिल शहा. आणि अफजल खानाने सुद्धा म्हटलं होतं, ये कौन है सिवा, अरे मैं पकड़ कर लेके आता हूं उसको, जिंदा या मुर्दा, ये तो पहाड़ का चूहा है, पहाड़ का चूहा, ऐसे पकड़कर पूछ पकड़ कर लेके आता हूं. आणि मग ते त्याचं सगळं घोडदळ, हत्तीदळ, तोफा, सगळे मोगल सैनिक महाराष्ट्र संपूर्ण बेचिराख करत एक एक पाऊल खानाचं पडत होतं. तुळजाभवानीचं पीठ करून टाकलं. घरदार बेचिराख करत होता. घर लुटली जात होती. महिलांची आबरू घेतली जात होती. घरातले देव बाहेर आणून फोडले जात होते आणि नंतर घराला आग लावून टाकायचे होते. याला म्हणतात बेचिराख. आणि असं सगळं चालत असताना पहाड का चुहा पकडायला तो अफजल खान आला होता. तो सगळा प्रसंग आपण जाणता राजामध्ये बघितलेला आहात. केवढा धिप्पाड तो अफजल खान, एवढूसा आमचा राजा. पिठी मारून पाठीतनं जेव्हा वार करण्याचा प्रयत्न केला, डोंगर का पहाड का चुहा, वाघ नख पोटात कधी गेली आणि कोथळा कधी बाहेर पडला तेच कळलं नाही. आणि त्याच्यानंतर आता आणखीन कोणतरी आलाय. तो म्हणतो, हा उंदराचा आम्ही वाघ केला, वाघाचा आता पुन्हा उंदीर करतोय. अरे माझी वाघ नख बघ, ही सगळी माझ्या समोर बसलेली माझी वाघ नख आहेत. निवडणुकीमध्ये कसा बाहेर येईल कोथळा बघा राजकारणामधला. महाराष्ट्राच्या शौर्याला कोणी आव्हान देण्याची हिंमत करू नये. अरे आम्ही छत्रपतींचं नाव घेतो, शिवाजी महाराज की जय म्हटल्यानंतर कदाचित मुर्दा सुद्धा उठून उभा राहील एवढं तेज त्या शिवरायाने आम्हाला दिलेलं आहे. त्या शिवरायाने दिलेलं आहे. आणि काय चुकलं माझं? जे शिवरायाने शिकवलं तेच मी केलेलं आहे. आपण कोणीच शिवराय होऊ शकत नाही, पण म्हणून 400 वर्ष झाली आणि उद्याची कित्येक हजारो वर्ष हे एकमेव दैवत असं आहे की जो नुसता राजा नव्हता, तो आमचा देव होता आणि तो देवच राहणार आहे. देवच आहे तो. आणि त्यांनी जे आम्हाला शिकवलं होतं, कधीतरी पुढे मागे होतं. मिर्झा राजे जयसिंग आल्यानंतर छत्रपती शिवरायाला सुद्धा एक पाऊल मागे जावं लागलं आणि त्यांच्या आग्रा खातर शिवरायाला आग्र्याला जावं लागलं. आणि तो प्रसंग तुम्हाला माहिती आहे. हे सगळं तुम्हाला मी आठवण करून देतोय. आग्र्याला गेल्यानंतर तो बादशहा बसला होता, तो पण बादशहाच. आणि तिकडे शिवरायाने बघितलं, त्याला उभं करण्यात आलं. एकतर ज्यांच्या म्हणजे रणांगणामध्ये जे पाठ दाखवत पळत सुटले त्या सरदाराच्या मागे शिवरायाला उभं करण्यात आलं. आणि जो तो येत होता तो बादशाहाला मुजरा करत होता पूर्णेसाद, जी हुजूर, जी हुजूर, जी हुजूर. मग कोणतरी आलं म्हणालं, मुजरा करो. मुजरा करो कोणाला? याला. सोबत बाल संभाजी पण होता. त्याला हा मुजरा करो. त्याला हट म्हणे, हा असेल बादशहा, पण मी त्याला मुजरा करणार नाही. मी जिजाऊ समोर नतमस्तक होईन, तुळजाभवानी समोर नतमस्तक होईन, पण मी बादशाह समोर नतमस्तक होणार नाही. तेच मी सांगतोय. त्या शिवरायाने आमच्या रगारगामध्ये स्वाभिमान पेरलेला आहे. शिवसेना प्रमुखांनी आमच्या अंगामध्ये अंगार फुलवलेला आहे. मी नतमस्तक होईन, तो शिवराय समोर होईन, तुमच्या समोर होईन, माझ्या महाराष्ट्रातल्या गोरगरीब जनतेसमोर होईन, पण दिल्ली समोर मी माझं मस्तक झुकवणार नाही. माझी शिवसेना झुकू देणार नाही. आणि हीच परंपरा आम्ही घेऊन पुढे जातोय. तुम्हाला नसेल झेपत तुम्ही जाऊ शकता, पण तुम्ही गेलात म्हणजे महाराष्ट्र शेळपटांची अवलाद नाही. इकडे महाराष्ट्रामध्ये गांडूळ शेती नाही आम्ही करत. ज्या वेळेला शिवरायाचं नाव घेतो ते सगळे मर्द आहेत म्हणून आमच्या हातामध्ये आम्ही भगवा घेऊ शकतो.
आणि जा ना विचारा, इथल्या व्यापाऱ्यांना सुद्धा विचारा कोणामुळे तुम्ही ठाण्यामध्ये सुरक्षित राहू शकतात. मुंबईतल्या व्यापाऱ्यांना विचारा, ठाण्यातला विचारा, संपूर्ण महाराष्ट्रातला विचारा की संकट आलं तर तुमच्या मदतीला कोण धावून येतो. शिवसैनिक येतात का दुसरे कोणी येतात. प्रत्येक वेळेला जेव्हा जेव्हा हिंदुत्वावरती संकट आलं, बाबरी पडल्यानंतर सुद्धा सगळा हाहाकार झाला होता. आम्ही नाही केलं, आम्ही नाही केलं, आम्ही नाही केलं. हे बहुतेक शिवसेनेचं काम असेल. आणि मी स्वतः साक्ष आहे, माझ्या समोर शिवसेना प्रमुखांना फोन आला होता. अलीकडे कोण होतं मला माहित नाही, पण ताडकन शिवसेना प्रमुख बोलले होते, अरे जर माझ्या शिवसैनिकांनी बाबरी पाडली असेल तर त्यांचा मला अभिमान वाटतो. म्हणजे सगळं काही चांगलं चाललंय तेव्हा आम्ही सगळे, आणि नसताना आमच्या म्हणजे माझ्या खांद्यावरती ढेकून नको, तुमच्या खांद्यावरती टाकतो. हे सगळं चित्र असं असताना महिलांना सुद्धा मला सांगायचे की काँग्रेस आणि राष्ट्रवादी आज त्यांच्या राज्यामध्ये तुम्ही सुरक्षित आहात असं वाटतं तुम्हाला. ठाण्यामध्ये सुरक्षित आहात, पण इतर ठिकाणी फिरताना कधीतरी तुम्हाला सुरक्षित वाटतं. कसं वाटणार. पण आज जे आर पाटील बोललेत खरोखर मला लाज वाटते, शरम वाटते, बोलायला सुद्धा खूप शरम वाटते की आपल्या राज्याचा गृहमंत्री सरळ त्यांच्या प्रचाराच्या भाषणात बोलले जसं आज हे आपल्याकडे प्रवेश करतायत, प्रवेश करणारे सगळे एका वेगळ्या भावनेने येत आहेत. पण त्यांच्याकडे कोणतरी गेलं प्रवेश करणारा, त्यांना विचारलं काय रे कोण तुम्ही. त्यांना आम्ही मनसेवाले. का म्हणे कशाला आलात. नाही आमचा उमेदवार आतमध्ये आहे म्हणून आम्ही तुम्हाला मदत करायला आलो. तुरुंगात आहे आमचा उमेदवार. म्हटलं का तुरुंगात आहे. नाही त्याने म्हणे त्याच्यावरती बलात्काराचा आरोप आहे म्हणून तो तुरुंगात गेलाय. आणि मग आर पाटील पुढे बोलले ते फार गंभीर आहे. आर पाटील बोलले अरे त्याला एवढं तरी कळायला पाहिजे होतं, तुला निवडणूक लढायचे, तुला या तालुक्याचा आमदार व्हायचंय, मग निदान निवडणुकीनंतर तरी बलात्कार करायला पाहिजे होतास. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.